श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे सर्वपित्री अमावस्या आणि ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे ह्या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर ह्या दिवशी पहा, शेवटचा दिवस असतो पितरांचा पृथ्वी तलावरती. म्हणजे ह्या दिवशी पित्र हे तृप्त होत असतात. अमावस्या हा दिवस पितरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर सर्वपित्री अमावस्या हा दिवस पितरांचा दिवस असतो. तसेच अमावस्या हा दिवस दानधर्म करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला पवित्र गंगेमध्ये सुद्धा अमावस्येच्या दिवशी स्नान करायचं असतं. त्याचबरोबर घरातील करणीबाधा, त्याचबरोबर काही दोष असतील, नजरबाधा असतील तर ह्या दूर करण्यासाठी अमावस्या हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच काय, घरातली जी नकारात्मकता आहे तर ती बाहेर काढण्यासाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, तुम्हाला अमावस्येच्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे, ज्यामुळे घरातील सर्व दोष, पितृदोष, करणीबाधा दूर होतील. त्याचबरोबर आपली घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे हा उपाय कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल किंवा मग कुणीतरी करणीबाधा केलेली असेल किंवा मग काही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. म्हणजेच अनेक संकटांना सामोरे जावे लागते. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरावरती वारंवार संकटे येत असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही. तसेच आपण कोणत्याही कामं करायला गेलो की त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि त्याचबरोबर मुलांची प्रगती ही थांबते. त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याच गोष्टी ह्या चांगल्या घडत नाहीत. म्हणजे सारखी कटकट, आजारपण ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये होत राहतात. घरामध्ये जर मोठी मुलं असतील, मुली असतील तर त्यांचा विवाह जमत नाही किंवा मग एखादा नवविवाहित मुलगा असेल आणि त्याला संतानप्राप्ती होत नाही, तर अशा काही अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होतात. त्याचबरोबर कुंडलीमध्ये सुद्धा अनेक हे दोष निर्माण होत असतात. त्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे. हा एक उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर केला, अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी जर हा उपाय आपण जर केला तर तुमच्या सर्व अडचणी ह्या दूर होतील. हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर रात्री 12पर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तर पहा, तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत काळे तीळ. तर पहा, आपल्याला माहीतच असेल की पांढरे तीळ असतात, काळे तीळ असतात. तर आपल्याला काळे तीळ पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पिवळी मोहरी. तर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत, पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर खडे मीठ देखील आपल्याला घ्यायचं आहे. जर आपल्याकडे खडे मीठ असेल तर ते खडे मीठच घ्यायचं आहे आणि जर खडे मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल. आणि हो, आपल्याकडे जर पिवळी मोहरी जर नसेल तर मग आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी काळी मोहरी वापरतो तर ती घेतली चिमूटभर तरी चालेल. तर बघा, या 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत? काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत, त्याचबरोबर पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे चिमूटभर आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे आहे खडे मीठ. तर ह्या 3 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत, आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. तर ह्या वस्तू आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मी असते त्यांचंसुद्धा आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तर पहा, पितरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमचं काही चुकलं जर असेल तर आम्हाला माफ करा. माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे, भरपूर सारे कष्ट मेहनत करतो तर तुम्ही आमच्यावरती प्रसन्न व्हा. तर बघा, आता काय करायचं आहे, हे सर्व झाल्याच्या नंतर, प्रार्थना करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या त्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या देवघरावरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या हातामध्येच घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक जी व्यक्ती आहे, लहान मुलं असतील, मोठे माणसं असतील, प्रत्येक व्यक्तीच्या डोक्याला आपल्याला लावायचे आहे. आणि पहा, फक्त डोक्याला लावलं तरी चालेल किंवा मग तुम्ही 7 वेळा डोक्यावरून पायापर्यंत उतरवून घेतल्या तरी चालतील.
आणि यानंतर बघा ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक भिंतीला टच करायच्या आहेत, प्रत्येक कोपऱ्याला टच करायच्या आहेत, प्रत्येक रूममध्ये आपल्याला ह्या वस्तू फिरवायच्या आहेत. आणि ह्या वस्तू आपण फिरवत असताना, उतरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि हे आपल्याला कंटिन्यू म्हणायचं आहे. म्हणजेच आपण श्रीराम जय राम जय जय रामसुद्धा म्हणू शकतो, नाहीतर मग श्री स्वामी समर्थ म्हटला तरी चालेल. परंतु हे आपल्याला उतरवत असताना कंटिन्यू म्हणायचं आहे, घराला टच करत असताना म्हणायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तू घेऊन मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि आपल्याला मुख्य दरवाजा आपला उघडा ठेवायचा आहे, ओपनच ठेवायचा आहे. तर पहा ह्या वस्तूसुद्धा आपल्याला आपला उंबरठा आहे आणि वरती जी चौकट आहे तर वरची चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत आपल्याला त्या टच करायच्या आहेत. तर बघा कशी उतरवायची आहे, तर वरचा जी चौकट आहे त्याला टच करायचं आहे आणि खाली उंबरठ्याला टच झालं पाहिजे असं आपल्याला उतरवून घ्यायचं आहे. आणि हो, हा जो उपाय आहे तर हा उपाय करताना आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही, फक्त आपल्याला जो मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचा जप करायचा आहे. तर बघा ह्या वस्तू तुम्ही जेव्हा तुमच्या घरावरून उतरवणार आहात, तेव्हा उंबरठ्यावरून उतरवणार आहात म्हणजे चौकटीवरून उतरवणार आहात, त्यावेळेस ह्या वस्तू घेऊन आपण बाहेर जायचं आहे. ह्या वस्तू घेऊन घरामध्ये यायचं नाही. तर बघा तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत तुमच्या उतरवलेल्या, तर त्या तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला फेकायच्या आहेत. जर तुम्हाला असं काही करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या त्या डस्टबिनमध्ये सुद्धा ह्या वस्तू टाकून देऊ शकता. पण दक्षिण दिशेला आपल्याला डस्टबिन ठेवायचं आहे आणि त्या तिकडे टाकून द्यायच्या आहेत. तर बघा ह्या वस्तू ज्या आहेत तर त्यात कधीही तुम्हाला कुणाच्या अंगावरती फेकायच्या नाही, कुणाच्या घरावरती फेकायचे नाही, दुसऱ्याला त्रास होईल असं अजिबात करायचं नाही. तर पहा जे काही आपण उपाय करत असतो तर त्यापासून दुसऱ्या कुणाचं नुकसान होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि तसेच उपाय आपल्याला करायचे आहे. अतिशय प्रभावशाली उपाय हा आहे. घरातील जे नकारात्मकता आहे तर ती बाहेर काढण्यासाठी, घराला काही दोष लागलेले असतील ते दूर करण्यासाठी, घरामध्ये पितृदोष असेल तो दूर करण्यासाठी. तर पहा उद्या सर्व पितृ अमावस्या आहे आणि शनिवार देखील आहे, त्यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून करायचाच आहे. तर बघा उद्या संध्याकाळी आपल्याला 6च्या नंतर तुम्ही 12पर्यंत कधीही हा उपाय करू शकता, त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही. बघा ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुमच्याकडे एखादी वस्तू जरी नसली तरी काही हरकत नाही, परंतु आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत जेवढ्या असतील तेवढ्या वस्तू आपल्याला घरावरून उतरवायच्या आहेत आणि अशा प्रकारे बाहेर फेकायच्या. तर बघा आपल्याला जर काही अडचणी असतील म्हणजे काही मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, तर अशा वेळेस हा उपाय अजिबात करायचा नाही. तर अशा वेळेस आपल्याला उपाय केलेले फायदा बी होत नाही, परंतु हा उपाय जे आहे तर त्या अशा अवस्थेमध्ये आपल्याला करायचे नसते. तर बघा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.